जळगाव जिल्ह्यातील बोदोड येथील अरिहंत जिनिंग आणि प्रेसिंगला आग लागल्याने सुमारे 50 लाखांचा कापूस भस्मसात झालेला आहे। बोदोड येथील अरिहंत जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्यात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचा कापूस जळून खाक झालेला आहे। दिनांक 27 मार्च दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिनिंगमध्ये काम सुरू असताना ही दुर्घटना घडलेली आहे। कापसाच्या हार्ड बॉक्समध्ये अचानक गारगोटी अडकल्याने त्यातून ठिणगी उडाली। या ठिणगीने जवळच असलेल्या कापसाने पेट घेतला व काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले। तिथे असलेल्या मजुरांची ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत मदतीसाठी धाव घेतली। मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी आग लागली तेव्हा जिनिंग परिसरात सुमारे 30 ते 35 हजार क्विंटल कापसाच्या गंजी होत्या। त्यापैकी सुमारे 40 ते 50 लाखाच्या आसपास कापसाचे जळून नुकसान झालेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। कशामुळे लागली आणि कशी लागली? जिनिंगचं काम चालू होतं, जिनिंग चालू होतं। हां, मधून बिहारपासून गारगोटीमुळे हार्डबॉक्स जवळ आली, हार्डबॉक्स कपाशीच्या गंजीला लागली। करू शकतो का आपण? हे जे गारगोटी येते, तापमान आहे उष्णतामुळे, त्याच्यामुळे होऊ शकतो। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। त्यामुळे उर्वरित लाखो रुपयांचा कापूस आणि यंत्रसामुग्री वाचवण्यात यश आलेले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ऐन हंगामात लागलेल्या या आगीमुळे जिनिंग मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे। खुशखबर खुशखबर, आता आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये। अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय माता दी, जिनिंग बोदवड। तर आपल्यासाठी सुविधा आहेत: 1 लग्न समारंभासाठी मोठा हॉल, 2 जेवणासाठी मोठा हॉल, 3 फर्निचरयुक्त 35 पेक्षा जास्त रूम्स, 15 AC रूम्स व 20 नॉन AC, अटॅच बाथरूम सुविधेसोबत, 4 सर्वात मोठे गार्डन, मुलांसाठी प्ले एरिया सोबत व फोटो सेशनसाठी उत्तम सुंदर जागा, 5 भरपूर वाहनासाठी पार्किंग सुविधा, 6 स्वच्छ आणि सुसज्ज जनरल प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध। संपर्क 8668 322070, 94222 92711 93070 45705। आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणासाठी अग्रवाल लॉन बोदवड एक परिपूर्ण ठिकाण।